रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनास भंडाऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पार पडले। जलाराम चौक येथील हनुमान मंदिरात भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर जलाराम चौक ते गांधी चौक दरम्यान पदयात्रा काढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। गांधी चौक येथे भजन, प्रार्थना व सत्याग्रह करण्यात आला। यानंतर भंडारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून श्रीराम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। भगवान श्रीरामजीच्या खिशामधूनच समजा चोरी झाली आहे, तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आमच्यासाठी काय? आम्ही रामभक्त आहोत, हनुमानजी भक्त आहोत आणि आमच्या राहत्या समजा चोरी होत असेल आणि चोराला अजूनपर्यंत पकडल्या गेलं नसेल तर हे फारच आमच्यासाठी आणि या शासनासाठी शरमेची बाब आहे। येणाऱ्या पार्लमेंटमध्ये या चोरी करायला फाशीची शिक्षा झाली नाही, यांना पकडलं गेलं नाही, तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पार्लमेंटच्या समोर आज शांततेनं गांधीजीच्या विचारधारेनं आम्ही हा आंदोलन केलेलं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि स्वतःला रामभक्त म्हणणाऱ्या या भाजप सरकारला आम्ही दाखवून देऊ की चौकीदारच चोर आहे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आज या देशाचा चौकीदार चोर आहे हे सिद्ध झालं आहे। प्रभू रामचंद्रांच्या नावाने तुम्ही मतं मागितलीत, लोकसभेच्या निवडणुका पार झाल्या, लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आणि आज या देशात इतका मोठा घोटाळ्याचा उघड झाला आहे आणि आपले भाजप आणि RSSचे कार्यकर्ते त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि हे असताना सुद्धा चौकीदार एक शब्द बोलत नाही आहे। हे या देशाचं दुर्दैव आहे आणि येणाऱ्या काळात जर त्या चंपतरायला जर शिक्षा झाली नाही, त्याला अरेस्ट झाला नाही, त्याला फाशीची शिक्षा झाली नाही, तर हा आंदोलन आणखी तीव्र होईल आणि भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा बंद करण्यात येईल, हे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।